जास्तीत जास्त हवी होत असतात, परंतु लवेशने मात्र चांगली गोलंदाजी केली. परंतु जर पाहिलं तर ऋत्वी पारस फायटर संघाचा अजूनही कुठलाही गडी बाद झाला नाही आहे. म्हणजे अजूनही 5 षटकं येणं बाकी आहेत. अजून आपले सर्व खेळाडू आहेत आणि आता मात्र आक्रमकता दाखवणार का प्रमोद? फरसन येतोय गोलंदाजी मध्ये, आता बदलाव होतोय, चेंज होतोय. कर्णधार फरसान येतोय गोलंदाजी मार्कवर. कर्णधाराने सुशील म्हात्रे आहेत, कर्णधार सुशील म्हात्रे कर्णधाराने मात्र आता फरजानला मात्र आमंत्रित केलंय. फरजान बघूया दुसरं षटक. मागच्या मॅच मध्ये मैदान वर टाकला होता. एक सुंदर दर्जेदार एक उदयनमुक्त खेळाडू तयार होताना दिसतोय. काय गोलंदाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये, एक मैदान वर टाकली होती आणि तीच मैदान वर मागच्या मॅच मध्ये त्यानं विन करून दिलं. आता बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय फरजान. एक कट्टर गोलंदाज आहे फरजान. हो, काय चेंडू पडलाय, काय चेंडू पडलाय, काय अचूक टप्पा होता. पूर्णपणे फलंदाजाला मात्र समजलं नाहीये, पूर्णपणे सरप्राईज केलं, अचंबित केलं आणि मात्र एक बिंदी, एक निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये पहिल्या चेंडूवर यश आलाय. तो मात्र फरजान याला सुंदर चेंडू पाहायला मिळतोय आपल्याला. प्रमोद सारख्या फलंदाजाला मात्र तो पूर्णपणे अंकुश लावून ठेवलाय. या दरम्यान हा मात्र फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू चिरतोय सीमा रेखा बाहेर 7 धावांसाठी. एकदा त्याने विश्वास दाखवला फुलवर लेंथला आणि त्यामध्ये मात्र तो सक्सेस झाला. एक तेरी तो एक मेरी या प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय या मैदानावर फरजान आणि प्रमोद याच्या मध्ये. या दरम्यान काय चेंडू आहे, काय चेंडू आहे. व्हॉट अ ब्युटिफुल डिलिव्हर, सुंदर प्रकारची गोलंदाजी. पुन्हा एकदा हा गोलंदाज करतोय, सातत्य दाखवतोय. एक अप्रतिम मारा फरजान याच्याकडून प्रमोद सारख्या फलंदाजाला मात्र त्यांनी थांबवलंय. या दरम्यान आता मात्र हा चेंडू होऊ शकला असता परंतु नाही आहे. डोक्यावरून चेंडू जातोय आणि 1 धाव मात्र पूर्ण करतायत. एका धावेने धावसंख्या मात्र वाढली, धावसंख्या मात्र जाऊन पोचली बिनबाद 16. आणि निश्चितच नितीन भोई इथे आपल्याला दिसत आहेत. एक उत्कृष्ट समालोचक म्हणून या विभागामध्ये त्यांचं नाव आहे आणि त्यांच्याकडून खऱ्या अर्थानं समालोचनाची माझी सुरुवात ही नितीन भोई यांच्या मार्फत झाली. त्यांचा जो आवाज होता, त्यांची स्टाईल आहे, ते बघूनच मी समालोचनाकडे निश्चितच गेलो आणि घेऊन जातोय सामन्याकडे. या दरम्यान रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, लेग बिफोर द विकेट, लॉ नंबर 36 मध्ये माघारी जातोय. बॅक टू द पवेलियन.
हॅलो, सन्माननीय विहान जिमचे ओनर सन्माननीय भरतजी गिजे, तसेच रोनिक जेमसे, सन्माननीय अमित दादा गायकवाड, सन्माननीय आनंदजी लाड, आपण सुद्धा व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. आपला यथोचित सन्मान केला जाईल. सन्माननीय आमचे एक आधारस्तंभ नागोठण्याचा एक टायगर ज्याला मानलं जातं संजयजी माडिक यांनी सुद्धा व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. आपला यथोचित सन्मान केला जाईल. सर्वांनी यायचं आहे मित्रांनो. तिसरा षटक खेळून येतोय सुशील म्हात्रे. अतिश भोपीच्या हातामध्ये देतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 1 गडी बाद धावसंख्या 16 धावेवर एक फरसांचा सुंदर षटक आपल्याला पाहायला मिळाला. अतिश येतोय गोलंदाजी मार्कवर. ओहो, आता मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. या सुंदर सुरुवात म्हणावं गेलं. एक स्लोवर पिच चेंडू टाकला होता प्रमोद याने, मात्र तो हलक्या हाताने खेळून काढला. एक सन्मान दिला तो म्हणजेच अतिश भोपी याला. प्रशांत याची जागा भरून काढण्यासाठी आलाय. प्रवीण आंबडोसकर येतोय. अतिश पुढील चेंडू घेऊन या सरमॅन पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. या एक सुंदर गोलंदाजी फटका कुठल्याही प्रकारचा घेण्याचा मानस नाही आहे. एक स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आहे. दोन्ही चेंडूवर जर पाहिलं तर स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आहे, परंतु अतिश सफल होताना दिसतोय. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन मात्र करतोय अतिश. या सरम्यान आता मात्र फुलटा चेंडू होता, फ्लिक केलाय. देवाच्या हातामध्ये चेंडू जातोय. समीर पाटील निश्चितच एक बेनसे गावाचे एक उत्कृष्ट फलंदाज. या नागोठणा असोसिएशन मध्ये निश्चितच त्यांचं नाव होतं. एक त्यानंतर मात्र पंचकोशी मध्ये त्यांचं संघ गेला. असे एक उत्कृष्ट फलंदाज समीर पाटील यांचं सुद्धा स्वागत होतोय. त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. समीरजी पाटील, बेनसे गावचे सुपुत्र समीरजी पाटील, एक उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट ऑलराऊंडर. या सरम्यान पुन्हा एकदा अतिचा कमाल धमाल. एक जबरदस्त गोलंदाजी, ज्याप्रमाणे एक जबरदस्त गोलंदाज आपण जर पाहिला तर दिसून येतो. या टुर्नामेंट मध्ये पूर्णपणे सरप्राईज केलाय. स्लोवर पिचचा मारा करतोय. अचूक लाईन, अचूक टप्पा, या जोरावर मात्र तो या दरम्यान आता मात्र मिडॉनच्या क्षेत्रामध्ये फैज आहेत. एका धावेवर मात्र इथे समाधान मानावं लागते. सुंदर षटक पाहायला मिळतोय. सुंदर प्रकारची लाईन लेंथ, ज्याप्रमाणे आपल्याला संदीप शर्मा गोलंदाजी करतात त्याचप्रमाणे IPL मध्ये करताना ज्यांनी स्लोवर पिच मध्ये एक सुंदर षटक टाकलेत आणि दोन्ही मॅचेस जिंकवले, त्याचप्रमाणे अतिश सुद्धा सुंदर गोलंदाजी करताना दिसतोय. आहा, पुन्हा एकदा सुंदर चेंडू पाहायला मिळाला. या सरम्यान बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू गेलाय. तिकडे क्षेत्ररक्षक आहे. एक धाव, दुसरी धाव आणि दुसरी धाव पूर्ण. आणि या 2 धावाने धावसंख्या मात्र वाढली. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 20 या धावेवर. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. आणि मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय आता मात्र राहुलजी ताडकर यांना. एक उत्कृष्ट आवाज मुरावाडीचा, ज्याने या विभागामध्ये जर पाहिलं तर नाईट अंडरम असोत, क्रिकेट असोत, कबड्डी असोत, स्वतःला झोकून दिलंय. जर पाहिलं तर राहुल ताडकर यांना समालोचन 2-3 वर्षापासून त्यांनी सुरुवात केली आणि या विभागामध्ये त्यांनी आपल्या नावाचा छाप सोडली. एक सुंदर समालोचक, एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून या विभागामध्ये ओळखला जातोय. असाच राहुल ताडकर याला मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय. धन्यवाद. अतिश निश्चितच माझे एक परम मित्र आहेत आणि निश्चितच कित्येक वर्षापासून ते समालोचन करतात. एक समालोचनाचा किंग ज्याच्याकडे पाहिलं जातं, तो आवाज आपण ऐकत होता. तर मी घेऊन जातोय मैदानात, जिथं रंगला जातोय क्रिकेटचा सोहळा. वेल्शेचं हे भव्य दिव्य मैदान आपण पाहिलं असेल. नागोठणे असोसिएशन प्रीमियम लीगनं हा मैदान चूज केला, कारण सर्वेकडे फटकेबाजी करण्याचा मोह सर्वांना असतो आणि ह्या मैदानावर खेळण्याची इच्छा सर्व खेळाडूंना असते. ती पर्वणी आज दिले ती नागोठणा असोसिएशननं. सर्व नागोठणे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना खरोखर किती शुभेच्छा द्याव्यात तेवढ्या कमी पडतील, कारण हे भव्य दिव्य मैदान आणि सुसज्ज असं हे आपण पाहतोय अरेंजमेंट भव्य दिव्य. तर द्वारकानाथ भोय
प्रवीण चुकी करतोय आणि चुकी करतोय क्षेत्ररक्षक. फरजान तिकडे फंबल होतोय. एका धावेवर रन मिळेल. फाईन लेगच्या दिशेने चेंडू गेलाय. चेंडू एका धावेने धावसंख्या वाढली जाते आणि एका धावसंख्येने स्कोरबोर्ड हल्ल जाते. एका धावसंख्या जाऊन पोचते ती 21 धावेवर. आता मात्र मोठे फटके खेळावे लागतील. पृथ्वी पारसचा फायटर संघाला जर 2 हात करायचे असतील तर निश्चितच मोठे फटके आणावे लागतील. काय बुंदात बॉल टाकलाय. म्हणतात ना ब्रह्मास्त्र काढावं लागतात. जर द्वारकानाथचा विचार केला तर निश्चितच कित्येक वर्षाचा अनुभव, दांडगा अनुभव ज्याच्याकडे आहे, ज्याच्याकडे अनुभवाचा पेटारा घेऊन तो माणूस खेळतोय. आज वयाची 40शी पार झालाय पण एखाद्या नवख्या खेळाडूला लाजवेल अशी त्याची प्रतिमा आहे. सर्व खेळांवर अधिराज्य गाजवणारा. हा काय जकडून ठेवलाय. प्रमोद मात्र चुकी करतोय. यंदाचा बेस्ट परफॉर्मन्स असणारा खेळाडू प्रमोदला मात्र जकडून ठेवलाय. काहीस फंबल होतोय आणि काहीस समजत नसावं. चेंडू यॉर्क पद्धतीचे चेंडू टाकण्यात यशस्वी होतोय. व्हेरिएशन करतोय. प्रत्येक वेळी प्रत्येक चेंडूला मात्र व्हेरिएशन पाहायला मिळतोय. आता मात्र उंच हवेत झेल खाली क्षेत्ररक्षण येईल का. टिले आहे स्वतः. एक धाव तर सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी निश्चित प्रयत्न. निश्चित अंदाज चांगला घेतला होता. त्याला माहित होतं का कॅच मात्र आपण नो मॅन्स लँड्स मध्ये पडली जाते. द्वारकानाथसाठी हॅट्रिकसाठी 151 रुपये गणेशजी गोरे यांच्याकडून येत आहेत. हॅट्रिक विकेट घ्या आणि 151 रुपये. पैशांची बरसात होते द्वारकानाथ भोईवर. प्रमोदला मोठे फटका आणावा लागेल. लो फुल टॉस मध्ये चेंडू होता. काहीच समजलं नसावं. एक धाव तर निश्चित केलंय. लॉंग ऑफला चेंडू गेलाय. चेंडू आणि मात्र अपील केली जाते. पंचांना मात्र विचार करण्यास भाग पडला जातो पण तटस्थ पंच, नावाजलेले पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितच पंचांच्या याच्यात भैया भातीकरे, उमाशंकर आणि सुबोध भोसले आपल्याला पाहायला मिळतात. आणि 25 धावा झाल्या धावपळकावर. 25. प्रमोदला हात खोळावे लागतील. आपल्या नावाला साजेशी खेळी करावी लागेल. निडी गावाचं हे वादळ अजूनही शांत का, हे मात्र एक प्रश्नचिन्ह आहे. आहा पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू. चेंडूचा काही संबंध नाही. बॅट आणि बॉलचा कलेक्शन नाहीये आणि जकडून ठेवण्यात यशस्वी झालाय प्रमोद आणि प्रवीणला. पी पण द्वारकानाथ मात्र हेवी जड होतोय. आज स्वतः गोलंदाजी करतोय. स्वतःच्या जेव्हा वायजेस वरोटने फलंदाजी करत असते, स्वतःच्या गावासाठी खेळत असतो, त्याला माहिती आहे आपल्या गावात आता नवीन चेहरे उदयास आलेत आणि गोलंदाजीसाठी तो येत नाहीये. पण आज मात्र NPL साठी येतोय. पहिल्या षटकात 9 धावा खर्ची केल्या होत्या. त्या लवेशनं दुसरे षटक टाकलं. फरजाननं तेव्हा 7 रन्स खर्ची केल्या होत्या. 1 विकेट मिळालं होतं. तिसरं षटक टाकलं होतं आतिश भोपीनं. 4 धावा खर्ची केल्या होत्या आणि 5वं षटक टाकलंय द्वारकानाथ भाऊनं आणि ते 5 धावांचं होतं. म्हणजे काय गोलंदाजी. आणि 6वं षटक म्हणजे अंतिम डेट ओव्हर स्पेशलिस्ट ज्या खेळाडूसाठी पाहिलं जातं. 5वं षटक घेऊन आलाय फरजान कुवारे. फिरकीचा जादूगर ज्याला म्हटलं जातं. नागोटण्या असोसिएशनमध्ये ज्यानं 4 चांद लावलेत हा गोलंदाज. छोटी मूर्ती लहान कीर्ती महान ज्याची दैदिप्यमान आहे असा हा फरजान कुवारे. रिवर्स अटेंड करतोय. वारंवार चुकी करतोय परंतु आता मात्र कामयाब होत आहे. चेंडू चाललाय सरळ जमिनीला गुदगुल्या करत. चौकार सीमा पार. चेंडू होतोय फरार. धावा मिळतील 4. कमॉन डीजे. सात धावा दिल्या होत्या मात्र आता मात्र पहिल्या चेंडूवर 4 धावा जमवतोय आणि खेळावं लागेल. जर आपला संघ जिंकायचा असेल तर माउंट एव्हरेस्ट पर्वतासारख्या धावा बनवाव्या लागतील. 40-50 धावा धावपळकावर लावाव्या लागतील आणि धावपळकावर आताच्या धावा आहेत 4 षटका समाप्तीनंतर 29. 5वा षटक प्रगतीपथावर.
पुन्हा एकदा रिव्हर्स अटेंड करतोय, दन 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 करत चेंडू चाललाय सीमा रेषा बाहेर, गोळीच्या वेगानं चेंडू होतोय फरार. धावा मिळतील 4, ये दिल मांगे मोर, धावा मिळतील 4. कम ऑन डीजे. कमबॅक करतोय. फरजानला माहित आहे कमबॅक करणं मला येतं आणि माझं ते कर्तव्य आहे आणि तो करतोय, खेळतोय, दाखवून देतोय दमखम. आज मात्र पब्लिक खरोखर खुश झाले. डे नाईट मॅच म्हटलं तर निश्चितच एक सुखाचा अनुभव मात्र पाहायला मिळते. रिव्हर्स अटेन पुन्हा वारंवार चुकी करतोय. 2 चेंडूवर रिव्हर्स अटेन सक्सेस झाले होते, मात्र आता हा मात्र 3 चेंडू 12 धावा आल्यानंतर मात्र 3 चेंडू निर्धाव गेले. जर आपल्याला प्रत्येक चेंडूवर चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करायची असेल तर महत्त्वाचं नसतं, पण एकेरी दुहेरी धावा करणं सुद्धा गरजेचं असतात. एकाची 2 धाव्यामध्ये कन्वर्ट कसं होईल, आपल्या संघासाठी सांघिक धाव्या कशी वाढवता येईल याकडे सुद्धा लक्ष असावेत. डीजे. आणि दोन्ही खेळाडूंकडे ती क्षमता आहे, पण गोलंदाज कोण आहे? शेवटचा डे टोर स्पेशलिस्ट ICC वरवटणे संघाचा हा शैलेश पाटील. अनुभव दांडगा आहे, अनुभवाचा पेठारा घेऊन खेळणारा आहे. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आहे, कुवत आहे त्या गोलंदाजीकडे. आपला संघ जर जिंकायची असेल तर निश्चितच कंजूस गोलंदाजी अतिशय करावी लागेल आणि तशा पद्धतीने वारंवार गोलंदाजी करत आलाय. मगाच्या सामन्यात अप्रतिम गोलंदाजी केली होती आणि तीच गोलंदाजीची प्रतिमा आता पण उमटवावी लागेल आणि जिंकायचं असेल तर प्रमोदला खेळावं लागेल. प्रमोदनी नाराज केलाय, प्रमोदला मोठे फटके आणावे लागतील. शॉर्ट पद्धतीचा चेंडू, चेंडू चाललाय फाईन लेग. पंच खणखणीत चौकार, दिल मांगे मोर, धावा मिळतील 4.
प्रतिवार करावे लागतील. जिंकायचा असेल तर हल्ल्यावर प्रतिहल्ला चढवावा लागेल आणि खेळावा लागेल आपल्या संघासाठी. 45 धावा धावपळकावर लागल्यात. अजूनही येणारे 4 चेंडू आहेत. शैलेशला चांगली गोलंदाजी करावी लागेल, जसं फरजाननं केलं, जसं द्वारकानाथने केलं, जसं निश्चितच आतिशनं केलं, लवेशने केलं, तर तशा पद्धतीची गोलंदाजी त्याच्या पावलावर पाऊल टाकून करावी लागेल. जसं फरजाननं 3 चेंडूवर 3 चौकार खाल्ले होते पण नंतर कमबॅक केलं, तर कमबॅक करावा लागेल शैलेश पाटीलला. आता मात्र खणखणीत येतोय चेंडू, चाललाय नो मॅन्स लँड मध्ये, चेंडू येतोय, पंचांचा इशारा येणं बाकी आहे. कणकणीत सुपर डुपर हवा हवाई फायर षटकार डी लागल्या. तर टाळ्या वाजवायच्या आहेत. 50 झाली आहे. टाळ्या वाजवायच्या आहे मित्रांनो. टाळ्याना कंजूसगिरी का. प्रमोद रिवर्स अटेंड करतोय. आहा काय देखना शॉट येतोय वाकड्या तिकड्या. बाबलीला हिरवा हिलवा पाळा, लांब लांब मारेगा षटकार, झुकेगा नहीं साला. डीजे आगडी ओर आहे पण निश्चितच शैलेशला कमबॅक करणं माहीत आहे. 2 चेंडू मात्र त्याला चांगले टाकावे लागतील आपल्या संघाची विजयासाठी शिरकाव करायचा असेल तर. पुढे येऊन मारण्याचा बेत फसला जातोय आणि चेंडू मात्र विकेट किपरचे दस्तानात. विकेट किपर चुस्त आहे. करावी लागेल. षटकारांची आतिषबाजी करेल का आणि शैलेश मात्र डॉट चेंडू टाकेल का. 22 चेंडू 36 धावा मात्र करून माघारी परतलाय. आयकॉन प्लेयर मी का आहे आणि अप्रतिम दर्जाचा खेळाडू मला का मानलं जातं, प्रमोदनी दाखवलंय. शंतनूला संधी मिळाली आणि संधीचं सोनं करेल का हा मात्र प्रश्नचिन्ह असेल. पण शैलेश मात्र कमबॅक करतोय. शैलेशला कमबॅक करावं लागेल. बिंदी गेम टाकावी लागेल. आपल्या संघात जर जिंकायचं असेल तर निश्चितच हा चेंडू चांगला टाकावा लागेल. आहा काहीच जमलं नाहीये. चेंडू मात्र आणि बाद होतोय. शंतनू चेंडू पडल्यानंतर मात्र खाली राहिला. काहीच समजलं नसावं शंतनूला, पण संधीचं सोनं करणं गरजेचं असतं. शंतनू एकेरी धाव आली असती तरी चालली असती, दुहेरी धाव आली असती तरी चालली असती, पण निश्चितच कमबॅक केलाय शैलेश पाटील. मी म्हटलं होतं अनुभवाचा पेठारा. पुढची मॅच ना सन्माननीय शिहू ग्रामपंचायतचे उपसरपंच सुजितदादा गदमळे साहेब इथं उपस्थित आहेत. तर मान्यवरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं. आपल्या यथोचित सन्मान केलं जाईल आणि निश्चितच मायक्रोफोनवर मी घेऊन जातोय. कमॉन डीजे मायक्रोफोनवर
जाकमता शुभ 11 वर्सेस जय इंटरप्राइजेस राज ट्रान्सपोर्ट यांच्या दरम्यान मॅच नंबर 7 येणार आहे. तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं नाणेफेकीसाठी. मॅच नंबर 6 आपल्या समोर आहे. ऋत्वी पारस फायटर वर्सेस दैवी प्रिन्स 11 वरवटणे यांच्या मध्ये हा घमासान होतोय. 57 धावा या धावफलकावर लावल्या त्या ऋत्वी पारस फायटर्स या संघानं. काय फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ती शेवटच्या षटकामध्ये. प्रमोद मडवी यानं सुंदर फलंदाजी केली, एक अफलातून फलंदाजी केली होती आणि जो संयम होता तो संयम त्याने शेवटच्या ओव्हरमध्ये सोडला आणि एक अफलातून इनिंग खेळून मात्र 57 धावापर्यंत मजल मारली आणि 58 धावांचा टार्गेट दिलाय तो मात्र दैवी प्रिन्स 11 वरवटणे संघाला. सलामीला आलेला फलंदाज द्वारकानाथ भोय ज्याच्या नावाची चर्चा या रोहा तालुक्यात असोत, रायगड जिल्ह्यात असोत, महाराष्ट्रात असोत. हा एक गोल्ड वरवटणे गावचा द्वारकानाथ भोय. पहिला चेंडू मात्र फसलाय का? नाही आहे, फसला नाही आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. हॅट्रिकसाठी द्वारकानाथसाठी 151 आणि गणेश गोरे द्वारकानाथ भोय यांचा बिग फॅन आहेत. आणि जर आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी आले होते तेव्हा हॅट्रिक साठी 151 लावले होते, ती संधी दिली होती. परंतु आता फलंदाजी मध्ये सुद्धा त्याने एक संधी दिली आहे, ते म्हणजेच 3 षटकार मारा आणि हॅट्रिक 151 रुपये गणेश गोरे यांच्याकडून. या सरमान काय चेंडू फळलाय, काय सुंदर पायी धरले. गोलंदाजाने एक अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. प्रतीक मडवी निडी एक्सप्रेस काल बर्थडे झाला ना, आजच आहे आणि बर्थडे बॉय आहे आणि बर्थडे बॉयने काय चेंडू टाकलाय. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. एक प्रतीक बद्दल सांगायचं झालं, एक उंच पुरा गोलंदाज आहे आणि त्याच्याकडे जो वेग आहे, टप्पा आहे, त्या टप्प्याने मात्र तो फसवत असतो. या सरम्यान पुन्हा एकदा ऑफसाईडच्या बाहेर ब्लॉकल यार्कर चेंडू टाकलाय, ब्रह्मास्त्र वापरलाय. द्वारकानाथ भोय समोर एक कंजूस गोलंदाजी करतोय, एक अप्रतिम मारा करतोय. परंतु द्वारकानाथ आहे कुठल्याही क्षणी फटका घेईल आणि मॅच फिरवेल. गेम चेंजर आहे द्वारकानाथ भोय. या सरमानात मात्र फुलटा चेंडू आहे. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडू जातोय का सीमारेषा पलीकडे? नाही आहे. चांगला स्टॉप म्हणावं लागेल. 1 धाव, दुसरी धाव आणि 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत. 2 धावा आता मात्र खाता ओपन करतोय. सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल. प्रतीक मडवी निडी एक्सप्रेस म्हणून ओळखला जातोय. का तो ओळखला जातो, का तो एक्सप्रेस आहे, काय त्याचा वेग आहे, काय त्याचा टप्पा आहे. सुंदर प्रकारची लेंथ त्याला पाहायला मिळाली त्याच्याकडून या ओव्हर्स मध्ये. या सरम्यान आता मात्र चांगला फटका होता, परंतु शंतनूच्या हातामध्ये जात आहे. तेवढं साथीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. या पूर्णपणे गोलंदाजानं द्वारकानाथ भोयला मात्र जाखडून ठेवलाय. एक अप्रतिम गोलंदाजी. शेवटचा चेंडू आहे. 2 धावा फक्त धावफलकावर लागलेल्या आहेत. या सरम्यान आता मात्र 1 रन घेऊन मात्र आपल्याकडे स्ट्राईक ठेवली. षटक क्रमांक 1 मात्र काय सुरेख पाहायला मिळाला. अचूक मारा, अचूक लेंथ आणि द्वारकानाथ भोयला कशा प्रकारे चेंडू टाकायचे हे मात्र त्याला जणू अभ्यास होतं आणि त्या अभ्यासाचा फायदा एक एक्सपिरियन्स आहे. कारण जर पाहिलं तर वायजस वरवटणे आणि कालभैरव निडी यांच्यामध्ये भरपूरसे सामने झालेले आहेत आणि या विभागामध्ये खेळताना प्रत्येक खेळाडू हा जवळ 15-20 वेळा जास्तीत जास्त खेळतो, त्यामुळे एक जास्तीचा अनुभव असतो आणि प्रत्येक खेळाडूची स्ट्रेंथ आणि विकनेस हे माहिती असतात. आणि ते हेरलं ते मात्र प्रतीक मडवी यांना. यापुढील होणारा सामना
जाकमाता शुभ 11 वर्सेस जय एंटरप्राइजेस राज ट्रान्सपोर्ट. दोन्ही संघाचा संघनायक टॉस का बॉस करण्यासाठी नाणेफेकी कक्षात यायचा आहे. आणि पहिल्या षटकामध्ये 3 धावा. आता मात्र उर्वरित षटक येणार आहेत 5 धावांची गरज आहे 55. जर पाहिलं तर 11चा रिक्वायर रन रेट आहे आणि 11चा रिक्वायर रन रेट ठेवावा लागेल. दुकानातला का त्याचं मोठं नाव आहे, का तो स्टार खेळाडू आहे, का तो गोल्ड आहे, का तो हिरा आहे, तो मात्र दाखवावा लागेल. या नागोठणा प्रीमियर लीग मध्ये हा फटका फसलाय का द्वारकानाथचा, आणि हा झेल सोडलाय की मॅच सोडलाय. द्वारकानाथ भोयला मात्र जीवदान मिळतोय. आपल्या पायावर मात्र कुऱ्हाड निश्चितच मारतोय. क्षेत्ररक्षक कोण? क्षेत्ररक्षक कोण तर शंतनू, ज्याने मागच्या ओव्हर्स मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण केलं होतं, परंतु आता मात्र झेल मात्र सोडलाय द्वारकानाथ भोयाचा. आणि 7 चेंडू निश्चितच नॉस्ट्राईक इंडला राहिला होता. आणि आता मात्र मागच्या मॅचचा हिरो आहे लवेश. आता त्याला मात्र स्ट्राईक मिळते. लवेश टू प्रशांत. हो हो, काय चेंडू आहे, काय चेंडू आहे. लेग बिफोर द विकेट अपील आणि लॉ नंबर 36 च्या रूल्स मध्ये मागा चेंडू पाहायला मिळाला. खरंच लवेशला वाटलं होतं की हा वाईट चेंडू जाईल, परंतु नाही आहे. प्रशांतने मात्र सुंदर चेंडू टाकून मात्र माघारी धाडलं. या सरमाळ हा मात्र फटका येतोय सुरेख. यावर लिहिलंय 4ची मोहर. सुंदर चांगली सुरुवात करतोय. फैज चोगले एक अप्रतिम ऑलराऊंडर आहे. या सरमान आता मात्र बॅटीची टोल पच घेतली आणि विकेट किपर प्रमोदच्या हातामध्ये चेंडू विसवतोय. धक्का नंबर बाद होतोय. आता मात्र येतोय दैवी प्रिन्स 11 संघाचा कर्णधार येतोय सुशील. मात्र एक हार्ड हिटर, एक जबरदस्त खेळाडू वायजस वरवटणे संघाचा हा, ज्याने या विभागामध्ये एक जबरदस्त फलंदाजी करून या नागोठणा असोसिएशन वर आधी राज्य केलं असा हा सुशील म्हात्रे. हार्ड हिटर, पॉवरफुल, गेम चेंजर सुशील म्हात्रे. सरनाड पॉइंटच्या रिझन मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक फंबल करतो. 1 धाव आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा मात्र पूर्ण करतायत सुशील म्हात्रेचा. सुंदर फटका होतरा. 2 धावा मात्र 2 धाव्याने आपलं मात्र खातं ओपन करतोय सुशीलला. आता मात्र जबाबदारी घ्यावी लागेल. आपल्या विजयाच्या दिशेने जर आपल्या संघाला न्यायचा असेल तर मात्र सुशीलला मात्र ज्याप्रमाणे त्याची ओळख आहे, ज्याप्रमाणे तो या विभागामध्ये ओळखला जातो, एक हार्ड हिटर, पॉवरफुल, गेम चेंजर सुशील म्हात्रे, कुछ कर दिखाओ. या सरम्यान मात्र पुन्हा एकदा प्रशांत याचा सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. खरंच
एक अप्रतिम मारा आपल्याला पाहायला मिळाला, तो म्हणजेच प्रतीक प्रशांत पी पी मडवी. एक अप्रतिम मारा. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकाखेर धावसंख्या मात्र धावफलकावर लागत आहेत 10. पहिल्या षटकामध्ये 3, दुसऱ्या षटकामध्ये 7. अशा प्रकारे धावसंख्या 2 ओव्हर्समध्ये 2 गडी बाद 10 अशी धावसंख्या. येणारे 4 षटक, धावांची गरज 48. जो रिक्वायर रन रेट 5 ओव्हर्स असताना 55 होता, तो मात्र 4 ओव्हर्समध्ये आता मात्र 48 म्हणजेच 12वर जाऊन पोचलाय. परंतु अजूनही क्रीजमध्ये एक उत्कृष्ट खेळाडू ज्याने या विभागामध्ये नाव कोरलं, गोल्ड जुनं ते सोनं, एक जबरदस्त खेळाडू द्वारकानाथ भोई याच्या खांद्यावर पूर्ण जबाबदारी असेल, विजयाची जबाबदारी असेल. हा सामना जिंकून देतोय का हा द्वारकानाथ बघूया. 24 चेंडू 48, 12चा रिक्वायर रन रेट आहे प्रत्येक ओव्हर्स मागे. षटक क्रमांक 3 मात्र आता मात्र प्रतीक मडवी पुन्हा एकदा निडी एक्सप्रेसच्या हातामध्ये चेंडू सफावलाय. कर्णधाराने विश्वास दाखवलाय. द्वारकानाथ समोर. ओहो, हलक्या हाताने मात्र खेळून काढलाय. स्ट्राईक रोटेट केलंय. स्ट्राईक मात्र आता दिलंय, ती मात्र सुशील म्हात्रेकडे. सुशील म्हात्रे आता बघूया कशा प्रकारे खेळ करतोय, कारण द्वारकानाथने मात्र विश्वास दाखवला तो मात्र सुशील म्हात्रेवर. कारण सुशील हा असा फलंदाज आहे, जर आपण पाहिलं ना या नागोठणा असोसिएशनमध्ये, जर जास्तीचा स्ट्राईक रेट कोणाकडे असेल आणि आल्यानंतर दनादन दे दनादन कशा प्रकारे फटकेबाजी करतो ती आपण निश्चितच पाहिली आहे. आणि या नागोठणा प्रीमियर लीगमध्ये स्वतःच्या संघाकडून मात्र बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. हा नाव जर पाहिलं तर एक मोठं नाव आहे सुशील म्हात्रे याचं, आणि तो काम करतोय का सुशील म्हात्रे बघूया. परंतु निडी एक्सप्रेस आहे एक जबरदस्त गोलंदाज. निडी एक्सप्रेस पुन्हा एकदा छलवा भिकारताना. काय लाईन आहे, काय टप्पा मात्र ठेवलाय त्याने. पूर्णपणे जर पाहिलं तर द्वारकानाथला जखडून ठेवलं. पहिल्या ओव्हरमध्ये 7 चेंडूमध्ये त्याने फक्त 3 धावा दिल्या. आता या ओव्हर्समध्ये 2 चेंडूमध्ये फक्त 1 धाव दिली. म्हणजे कंजूस गोलंदाजी. आणि जेवढे निर्धाव चेंडू खेळतो तेवढा मात्र दैवी प्रिन्स 11 संघ अडचणीच्या भोवऱ्यामध्ये सापडताना दिसतोय. या सरम्यान पुन्हा एकदा काय चेंडू पडला. एक उसली जास्त होती, सुशीलला मात्र समजलं नाही आहे. एक सरप्राईज झालं. एक पॉइंटच्या रिझन मध्ये मारण्याचा प्रयत्न होता, परंतु नाही आहे. निडी एक्सप्रेस एकच नाव, एकच जबरदस्त गोलंदाजी, एक जबरदस्त स्पेल, एक ड्रीम स्पेल म्हणावं लागेल. एक अप्रतिम मारा, एक अप्रतिम खेळ प्रतीक मडवी याच्या मार्फत पाहायला मिळतोय. या सरमाळ आता मात्र खेळून काढलाय या ऑफच्या रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, एका धावेवर मात्र इथे समाधान मानवते. एका धावेने धावसंख्या मात्र वाढली, धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 12. या धावेवर पूर्णपणे थांबवलंय द्वारकानाथला. आता मात्र संयम बाळगावा लागणार नाही आहे. आता मात्र इरादा पक्का, दे छक्का, दे घुमाके या प्रकारचा खेळ मात्र दाखवावा लागेल. संघ अडचणीत जाताना दिसतोय, परंतु नाही आहे. द्वारकानाथ म्हणेन की मी शेवटपर्यंत असेन तर मी सामना निश्चितच खेळून जाणार आहे. एक अप्रतिम मारा, काय गोलंदाजी आहे आज मात्र. एक या प्रमोद मडवीने या नागोठणा प्रीमियर लीग मध्ये एक अप्रतिम बर्थडे, म्हणजे कालच त्याचा बर्थडे झाला आणि बर्थडेचा परफॉर्मन्स प्रतीक मडवी एक अप्रतिम खेळ. या सरमान मात्र ग्लान्स दिलाय, हलक्या हाताने खेळून काढलंय. 1 धाव निश्चितच पूर्ण करतायत. एका धावेने धाव संख्या मात्र 3 षटका अखेर 13 धावेवर जाऊन पोचलेली आहे. आता ही 3 धावा दिल्यात. काय गोलंदाजी, काय म्हणाल राहुलजी, प्रतीक बद्दल काय म्हणाल? द्वारकानाथ समोर त्यांनी ही जो मारा केलाय आणि जो लेन ठेवली, जो टप्पा ठेवला, काय जबरदस्त एक अप्रतिम मारा.
निश्चितच धन्यवाद पहिलं तर देईन. आणि आपल्याला माहित आहे प्रत्येक वेळेला आपण मॅचेस पाहत असतो आणि अनेक सामने आपण आपल्या याची देही याची डोळ्यात पाहिलेले आहेत. प्रतीक जेव्हा जेव्हा गोलंदाजी करतो तेव्हा व्हेरिएशन हा त्याचा पहिला ब्रह्मास्त्र आहे. प्रत्येक चेंडू हा त्याचा नकल बॉल असतो, कधी स्लोवर पद्धतीचा चेंडू असतो, कधी फास्ट चेंडू असतो आणि त्याचंच ते प्रत्युत्तर आहे. आणि द्वारकानाथ का समजदारीने खेळलाय त्याला माहित आहे. येणारे 3 जे षटक आहेत ना त्यासाठी गोलंदाज त्यांनी निवडलेत आणि त्याच्यावर मी मोठे फटके खेळू शकतो म्हणून हा शांत आहे. हे वादळापूर्वीची शांत आता तो वादळ गोंगवणार आहे आणि खेळणार आहे. असं 18 चेंडू आणि 45 धावा. आता मात्र खेळावं लागेल. द्वारकानाथला मोठे फटके आणावे लागेल. षटकर चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून 4थं षटक घेऊन आला शांतनु. पहिला चेंडू डान्सिंग ग्राउंड होतोय आणि स्क्वेअर चेंडूची सुरुवात होते. रेल्वे भटकली जाते, रूल चुकला जातोय आणि पंच त्याला एका धावेची शिक्षा ठोठावतात. एका धावेनी धावसंख्या वाढली जाते. धावबळकावर धावा लागल्या जातात 14. हो पुन्हा एकदा प्रयत्न केलाय. पुन्हा पुन्हा चुकी करतोय. वारंवार चुकी करतोय. काय चुकी करतोय शंतनूला गोलंदाजी मात्र अप्रतिम करावी लागेल. जशी प्रतीकनं केली, जशी प्रशांतनं केली त्याच्याच पावलावर पाऊल टाकावं लागेल. दडपणाखाली गोलंदाजी करणं गरजेचं नाहीये. हा सुरेख चेंडू तिकडे कॅच होती मात्र कॅच सटकली जाते. पण जगदीश मात्र चांगली फलंदाजी करतोय. फाईन लेग थर्डमॅनच्या दिशेने जगदीश आहे शॉर्ट लेगला. तर निश्चितच चेंडू मात्र सरसावून येतो आणि तिथं क्षेत्ररक्षकात चुस्त लागतो. जगदीश मात्र आपल्या संघासाठी धावा वाचवल्या जातात. तब्बल 4 धावा वाचवतोय. पण अप्रतिम माझा आवडता खेळाडू आहे समोरचा द्वारकानाथ भोय. कित्येक मैदानावर अधिराज्य गाजवलं. ही वादळापूर्वीची शांतता आहे. वादळ येणार ही मात्र नक्की आहे. ओहो पुन्हा एकदा वारंवार चेंडू टाकला जातोय. गुड लेनच्या पद्धतीचा चेंडू पडल्यानंतर मात्र स्लोवर होतोय आणि बॅट पहिली फिरली जाते आणि बॅट आणि बॉलचा काही कनेक्शन होत नाहीये आणि चेंडू मात्र निर्धाव बिंदी गेन. पुढील चेंडू पुढे येऊन मारण्याचा बेत मात्र कणकणीत येतोय. लॉंग ऑफच्या दिशेने तडसावतोय. चेंडू जातोय 1 बाउंड चौकार. खेळा द्वारकानाथला माघारी फारत पाठवतोय निलेश बडे. कम ऑन डीजे. स्वागत करतोय आणि घेऊन जातोय मैदानात जिथं रंगला जातोय क्रिकेटचा सोहळा भरदार. आणि आता येते स्वतः संघ मालक म्हणजे टिल्या आणि त्याचं नाव मात्र विशाल मात्र आहे. पण त्याला सर्व टिल्या नावाने प्रचलित आहे नाव. वायजे स्वरोटण्याची आणबाण शान ज्याच्याकडे पाहिलं जातंय. संकटमोचन कामगिरी करावी लागेल आणि टिल्या जेव्हा जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा आपण त्या पाहिलंय की चोंडेश्वरी आईची कृपा त्याच्यावर निश्चितच होत असते आणि प्रत्येक वेळी. हॅलो हा सन्माननीय किशोरभाई जय म्हात्रे यांच्याकडून हॅट्रिक जर मारली षटकारांची तर 500 रुपये तब्बल. आमचे भाई आहेत. दोघांसाठी सुवर्ण संधी. बॅट कट लागली जाते. होईल का पुन्हा एकदा. काय गोलंदाजी करतोय. अचूक लाईन गोलंदाजी आणि हा क्षेत्ररक्षक मात्र क्षेत्ररक्षण पण लाजवाब करतोय. प्रणय मडवी आहे मला वाटतंय. प्रणयच आहे. यशाची पराकाष्ठा करावी लागेल. यश आपल्याला संपादन करायचं असेल तर निश्चितच आपले जो काम असतो तो परिश्रम असतो तो एकदम शांततेत करायचा असेल.
आणि मारण्याचा बेत पूर्णतः फसला जातोय. निलेश बडे तिथे चौकश बुद्धीने. आता मात्र हेवी जड होतोय. आता मात्र हल्ला चढवावा लागेल, हल्ला करावा लागेल, प्रतिहल्ले चढवावे लागतील, वारावर प्रतिवार करावे लागतील. आणि षटक क्रमांक 4 ची समाप्ती होते आणि धावसंख्या धावपळकावर लागल्या जात आहेत. 19 धावा, तब्बल 19 धावा लागल्या जात आहेत. 12 चेंडू 39 धावा. जेवढं सोपं तेवढं कठीण, पण क्रिकेट आहे मित्रांनो. अनिश्चितीचा खेळ म्हणजे क्रिकेट आपण पाहिलं जातं. प्रत्येक वेळी येणारा प्रत्येक चेंडू कोणाला सुखद धक्का देतो तर कोणाच्या पदरात दुःख पाडत असतो. कारण नाण्याच्या 2 बाजू असतात. टाळी एका हाताने वाजत नाहीये, काही होऊ शकतं. कारण मगाच्या मॅच मध्ये पाहिलं 12 चेंडू 39 धावांची गरज आहे. आणि बरोबर ना, 12 चेंडू 39. हा शेतू, हा ओके ओके. हा तर सन्माननीय आमचे सर्वांचे लाडके रमाईनगरचा बुलंद आवाज ज्याच्याकडे पाहिलं जातं सिद्धेश गायकवाड यांनी एक ऑफर लावले. ऋषी भगतने जर हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचे तब्बल कॅश प्राइज असेल. सलामीला आलेला मयूर हेंडे यांच्याकडून 1000 रुपये, तब्बल 1500चं पारितोषिक लागलं जात आहे. ऋषी भगत वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून 5 षटक. उंचावे तर झेल खाली आहे तर शंतनू चुकी करेल का, पण नाही, एकदा चुकी केली आता सावरलाय, स्वतःला सावरलाय आणि झेलचा वेध घेतलाय. विकेटचं पतन. कम ऑन डीजे. भगत साठी 1500ची कॅश बॅक आहे. 500 रुपये सिद्धेश गायकवाड तर 1000 रुपये मयूर हेंडे. लाजबाब. पहिल्या विकेटचं पतन झालंय. 2 विकेट जर मिळवलं. आता विश्वनाथ येतोय सुशीलची जागा घेण्यासाठी. विश्वनाथ येतोय. हा सुद्धा वरवटण्या गावाचा एक वाघ आहे ज्यांना कित्येक सामना आपल्या संघासाठी झोकून दिलाय आणि आज झोकावं लागेल, खेळावं लागेल. वारावर प्रतिवार करावे लागतील, हल्ल्यावर चढवावे लागतील, षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल आणि जिंकायचं असेल तर खेळावे लागेल. प्रति षटकारात 300 रुपये. किशोर म्हात्रे साहेब, एक दिलदार मनाचा दिलदार राजा. हलक्या हाताने खेळून काढलाय. पॉइंटच्या दिशेने चेंडू चाललाय. एक बिग एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं एक धाव तर सहजरित्या पूर्ण मिळाले. ऑफर चालू आहे ऋषीसाठी. हॅट्रिक घ्या, हॅट्रिक कमवा. आता मात्र खेळावं लागेल, तिल्याला खेळावं लागेल कारण तिल्याकडे क्षमता आहे. षटकर चौकारांची आतिषबाजी नक्कीच करेल कारण एव्हरेस्ट मंथ हा स्वेर आहे का, स्वेर चेंडू एका धावेची शिक्षा ठोठावत आणि एका धावेने धावसंख्या वाढली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 धावा. हा मात्र येतोय मोठा फटका. दन 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 करत चाललाय. सीमा रेषा बाहेर. धावा मिळते. चेंडू होतोय होता. वायजे स्वरूपने संघाला तारणहार खेळ करणारा हा खेळाडू आहे आणि त्याच्याकडे ती कला आहे. पुन्हा एकदा उंचावे तर झेलकारी क्षेत्ररक्षक झेल होईल का. प्रणय मडवी, जगदीश आहे तिकडा. विकेटचं पतन. जगदीश मडवी
अतिश भोपी या छोटा पॅकेट बडा धमाका आहे. निडी गावाचा हा बुलंद सितारा आहे आणि ज्यानं कित्येक मैदान गाजवलेत. आपण मुरावाडीचा मैदान जर पाहिला असेल तर अतिशचा हाहाकार आला होता. षटकार चौकारांची आतिषबाजी केली होती आणि आता मात्र करावी लागेल, खेळावा लागेल. आपला माउंट एव्हरेस्ट शिखर पार करायचा असेल तर मोठी फटके घेणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षणाला जवाब होतोय. नावाजलेले पंच आपल्याला मिळालेत. निश्चितच त्या पंचांचं किती कौतुक करावं तेवढं कमी आहे. भैया भातीकरे, उमाशंकर, सुबोध भोसले सारखे हे नावाजलेले पंच कोशीतले म्हणजे अलिबाग ज्यानं गाजवलाय. अनेक तालुक्यात ज्यांनी पंचगिरीवर आपला नाव ठसा उमटवलाय असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ते खेळाडू सुद्धा आहेत. खणखणीत येतोय, फाईन लेगच्या दिशेने चाललाय, डीप फाईन लेगला चेंडू ऋत्वी पारस फायटर्स वर्सेस देवी प्रिन्स 11 वरवटणे यांच्या दरम्यान चाललाय. फलंदाजी करताना ऋत्वी पारस फायटर्सने निश्चितच धावा केल्या होत्या, 57 केल्या होत्या. 3 विकेटचं पतन झालं होतं आणि 58 धावाला विन ठेवले आणि आता जिंकण्यासाठी 6 चेंडू 26 धावा. प्रणय मडवी च्या हातात गोलंदाजी दिलेली जाते. प्रणय मडवी निडी गावाचा हा एक गोलंदाज आहे, उभरता सितारा आहे. प्रत्येक वेळीला खेळतोय आणि त्याच्या समवेत खेळतोय तो म्हणजे अतिश भोपी. खणखणी आणतोय, मेगा चौकार जातोय. थर्ड मॅन फाईन लेगच्या दिशेने जातोय चेंडू. 1 बाउंड चौकार. दिल मांगे मोर, धावा मिळतील 4. मी म्हटलं होतं कलाटणी मिळू शकते. आतिषबाजी षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. अजूनही 21 धावांची गरज असेल. 5 चेंडू 21 धावा. एक रंगला खेळ रंगला जातोय. पुन्हा एकदा थर्ड मॅन दिशेने चाललाय, फाईन लेगच्या दिशेनं. एक धाव तर सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव सुद्धा सहज पूर्ण होत आहे. काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत आहे. अप्रतिम अप्रतिम. निलेश मात्र चुकी करतोय. एक धावीची दुहेरी धाव कन्वर्ट करणं म्हणजे आहे क्रिकेट. क्रिकेट काय जीव की प्राण आहे क्रिकेट. लाजवाब खेळ आहे क्रिकेट आणि अतिश भोपीला स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे. अतिश चांगल्या फॉर्म मध्ये आहे. प्रणय मडवी काय चेंडू टाकलाय. चेंडू मात्र टाकल्यानंतर उचली घेतोय. अतिश मात्र फंबल होत आहे. काहीच समजण्याच्या आत बॅट आणि बॉलचं कलेक्शन होत नाहीये आणि भिंदी गेंद येते. डॉट चेंडू. 3 चेंडू 19 धावा.
3 चेंडू 19 धावा. काही येऊ शकतं मित्रांनो. प्रत्येक चेंडूवर एक सुखद एक दुःखद असा हादरा मिळतोय. लेगच्या दिशेने चाललाय स्क्वेअर लेग चेंडू. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल फील्ड होईल तोवर मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण केले. विश्वनाथकडे क्षमता आहे. एखादा चुकीचा चेंडू आला तर निश्चितच देवी प्रिन्स संघाला महत्वाचा ठरेल आणि टाकू शकतो, कारण अनुभव कमी आहे या गोलंदाजाकडे. नवा उभरता चेहरा आहे, दडपण घेऊ शकतो. ओहो, कलाटणी मिळालाय, कट झालाय चेंडू आणि जखडून ठेवलाय. आता मात्र बॅकफुटवर ढकलला जात आहे देवी प्रिन्स संघाला. आता जिंकण्यासाठी एक चेंडूने 18 धावा. आणि मी निश्चितच आमचे सर्वांचे लाडके याशिमजी सर मर्चंट सरांना विनंती करतोय, आपण मायक्रोफोनवर जॉईंट व्हायचंय सर. निश्चितच आमच्या पाठीच आहेत. यापुढचे समालोचन आपण करायचं आहे. माझंच आहे.